आज मी नारळाचे खरवस बनवणार आहे. त्यासाठी एक नारळ घेतले, नारळ फोडून घेते, त्याचं पाणी बाजूला करूया. हे बघा नारळ फोडले, नारळ काढून घेऊया. त्याचे पाठीमागचं ब्लॅक कलर काढून घेऊया. पाठीमागची साल काढून घेऊया. पूर्ण व्हाईट करूया हे आणि बारीक बारीक पीस करून मिक्सरला बारीक करून घेऊया आणि त्याचं दूध काढूया. त्याचं दूध काढते. एका बाउलमध्ये त्याचं दूध काढूया. दूध काढले आणि एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं बाजूला करूया. थोडंसं बाजूला केले 2 चम्मच आणि 1 चम्मच त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकूया. कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स झाले. हे दोन्ही मिश्रण तयार झालेत. आता त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकते. परत एकदा मिक्स करते. व्यवस्थित मिक्स झाले. गॅसवरती कढई ठेवले. त्यामध्ये तो दूध टाकूया. चमच्याने एकसारखं हलवून घेऊया. सारखं हलवत राहायचं. पाच मिनिटं हलवत राहायचं आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकूया. परत एकदा हलवून घेऊया. हळूहळू घट्ट होतो तो. घट्ट झालं की थोडं इलायची पावडर टाकूया त्यामध्ये. परत एकदा मिक्स करूया. स्लो गॅसवरतीच ठेवायचं आहे. मिश्रण घट्ट झालं की एका वाटीमध्ये काढून